पप्पा तू कोकणातल्या आढळाची स्टोरी सांगणार होतास बघ. हडळ 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 हां. अरे हां, ॲक्च्युली माझा एक मित्र होता ना, तो त्याला पॉडकास्टमध्ये एका बोलवलं होतं काही दिवसापूर्वी, माझा खास मित्र. तर ती ऑलरेडी त्याने मला स्टोरी सांगितली आम्हाला लोकांना. तर ती स्टोरी तुम्हाला लोकांना सांगतो. सत्य घटना कोकणातली आहे. तर तिथं नाव पत्ता पण देऊ शकतो मी खरोखरचा. तर झालं असं ना, फार वर्षापूर्वी तू सांगू द्या की त्याच्या आजोबाने त्याला एक गोष्ट सांगितली की फार पूर्वी ना, त्यापूर्वी सांगतो मी. आज जानूने पिठी बनवली आहे खूप चांगली, एक नंबर. पिठी भात खूप मस्त. थंडीमधून पिठी खायला एक नंबर भाई. गावची आठवण. आणि गावच्या आठवणमध्ये एक गावची पॉडकास्ट स्टोरी, ते पण भूताची. एक नंबर सीन होणार आहे आज. सो तुम्हाला मित्र बोलतो की त्याच्या आजोबाने त्याला एक गोष्ट सांगितली होती की फार पूर्वी ना लोक एकमेकांच्या जेव्हा गावी जायचे तेव्हा ना घोडागाडीने जायचे, घोड्याने. म्हणजे ज्याच्याकडे आता कसं ज्याच्याकडे गाडी आहे, बाईक आहे, तो सर्वात मोठा. सो त्यावेळेला कसं ना, ज्याच्याकडे बैलगाडी आहे, घोडा आहे, तो सर्वात मोठा. तर ना एक मुलगा होता, तो त्याच्या बहिणीला भेटायला दुसऱ्या गावी जात होता घोड्याने. तर रस्त्यात ना खूप टाईम झाला रस्त्यामध्ये. जाताना त्याला रस्त्यामध्ये ना एक लेडीज भेटली. ती लेडीज ना, त्याला मग शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो, जास्त टाईम घेत नाही. तर ती लेडीज ना पहिले मग नॉर्मल होती. नंतर मग त्या माणसाला कळून आलं की ही बाई काय ती वेगळी आहे. रस्त्यामध्ये एवढं रात्री 2:30-3 वाजता दिसते किंवा काय. तर त्याला समजलं ही बाई वेगळी आहे काहीतरी. त्याला समजल्यानंतर की ही बाई हडळीचा प्रकार आहे. तर त्याने काय केलं, तिच्याबरोबर त्या मारामारी केली रस्त्यामध्ये आणि तिचे ना केस कापून घेतले. केस म्हणजे मारामारीमध्ये. आता जेव्हा असा नियम असतो की जेव्हा अशा भूताचे केस कापले जातात तेव्हा ती जी भूत असते, हडळ असते, असं लिहिलं आहे असं शास्त्रामध्ये की तिथे ना अस्तित्व विसरते. ती भूत आहे ते विसरते. कापता येतं. ते लोक हात लावत नाही. जेव्हा असं बोलतात की जेव्हा आपण केस कापतो हडळीचे किंवा भूताचे, तेव्हा ते लोक बघत असतात हा कापतो काय. पण त्याने जर ऑब्जेक्शन नाही घेतलं तर तुम्ही कापू शकता, असं काहीतरी असतं. तर त्याने काय केलं, म्हणजे अडकित्ता असतो ना, अडकित्ता, त्याने ना केस कापले त्या हिचे भूतीचे आणि ना ते कापले खिशात ठेवले. आता असं असतं केस कापल्यावरती ना नियम आहे की ती जी हडळ असते ती स्वतःचं अस्तित्व विसरते. ती नॉर्मल बाई होते. कोण आहे ते विसरून जाते. नॉर्मल बाई होते, भूत होत नाही ती ताबडतोब. तर जेव्हा हिचे केस कापले ना, तेव्हा ती ना नॉर्मल बाई झाली. त्याने काय केलं, घोड्यावर तिला बसवलं आणि गावी घेऊन आला कोकणामध्ये आपल्या. आणि ना आपलं गाव बी दाखवलं आणि घरी घेऊन आला आणि आई बापाने सांगितलं की असं झालं. आई बाबा बोलले, बघ जोपर्यंत तुझ्याकडे तिचे केस आहेत तोपर्यंत ती नॉर्मल आहे. म्हणजे नॉर्मल लेडीज आहे. जर तिला तिचे केस जर मिळाले, तू कापलेले, तर ती तुला पण सोडणार नाही. हां, तिचे केस याने कापलेले असतात ना मारामारीमध्ये. हां, तू पिक्चर बघितलास एक स्त्री ना, त्याच्या पूर्वी एक लागलेला पिक्चर बघ, इम्रान हाशमीचा एक पिक्चर होता, रुही होता. त्यामध्ये ती पाल असते बघ, पाल आहे कशी, त्या पिक्चर नाव काय होता, त्यामुळे पण तिचे केस कापले जातात बा. हां, जो काय ते वॉट एव्हर, तेच आहे ती स्टोरी. आणि ते असंच काहीतरी. हां, तर तिचे पिठी मस्त बनवल्या.
त्याचे आई वडील काय बोलतात की तू हिला आणलेस तर ठीक आहे, पण हिला जर तू कापलेले केस जर हिला जर भेटले फ्युचरमध्ये तर ही कोणाला जीवन सोडणार नाही, मारून टाकणार सगळ्यांना. आणि तू घरापर्यंत आणलास हिला. तो बोलतो बाबा मी हिच्यावर लग्न करणार आहे. एवढा तो स्ट्रॉंग दाखवला मुलगा कोकणातला. तो बोलला ठीक आहे कर लग्न. हां आई वडील fearless असतात का? लग्न तयार करतात, लग्न करतात त्याबरोबर. आणि ना हा म्हणजे लग्न बिग्न करतो बाई या मुलीबरोबर. 3 मुलं होतात त्याला. आणि कसं असतं माहिती आहे, लग्न झालं ना की तो माणूस ना सर्वात श्रीमंत माणूस होतो. म्हणजे हा जे सांगेल ना ते ती बाई करणार, इतकं असतं. तर याचे संसार ना खूप चांगला बनतो. गावातले लोक बोलतात भाई हा काय ते वेगळा आहे. आणि हा ना खूप वर्ष जातात. त्याला 3 मुलं होतात. पहिला 2 मुलगे 1 मुलगी होते, छोटी लहान. आणि खूप आयुष्य चांगलं झालं असतं. तर हा काय करत असतो माहिती आहे, जेव्हा याला केस भेटत ना पहिल्यांदा तर तेव्हा तो काय करतो, बाप त्याला सांगतो ना त्याला की भाई हे जे केस भेटलेत ना तुला त्यांना लपवून ठेव कुठेतरी लपवून ठेव, ठीक आहे. तर तो तेव्हा काय करतो माहिती आहे, शेणकी म्हणजे पूर्वीची घरं कशी असायची, शेणकी आणि मातीची घरं असायची. हां लेपवायची घरं असतात. तर तो घराच्या ना इथे भिंतीला ना ते केस शेणामध्ये आणि मातीमध्ये अशी मिक्स करतो आणि ना घराच्या भिंतीला लेपून टाकतो. म्हणजे घराच्या भिंती असतात ना त्याला लेपून टाकतो, एका तो गुच्छा असतो तो. आणि त्याच्यानंतर ना भरपूरचे दिवस होतात, म्हणजे भरपूर 15-16 वर्ष होतात त्याला. कोणालाच काय समजत नाही, मग सुखी संसार होत असतो. एक दिवस ना दिवाळी येते. आता इथे स्टोरी स्टार्ट होते. एक दिवस दिवाळी येते आणि हा काय करतो, सकाळी उठतो आणि तिला फक्त एवढं बोलतो की आज ना घराची साफसफाई कर. ती ऑलरेडी कशी असते सांगकामी असते. ती काहीच बोलत हे नसते, ऑब्जेक्शन नसतं तिचं काय, तुम्ही जे सांगाल ते करणार. ती उठते, आंघोळ पिंघोळ करते, मुलांना आंघोळ घालते, म्हणजे नॉर्मल बाईसारखी, पत्नीसारखी. आणि मुलांना शाळेत पाठवते. एक लहान मुलगी आहे ना, लहान असते, अंगणात खेळत असते, म्हणजे वरांड्यात. त्याला दूध बी देते आणि ना हातात झाडू घेते आणि ना घर झाडायला घेते. इथे स्टोरी स्टार्ट होते, भयानक स्टोरी. घर झाडते अचानक ना एक भिंत तिला भेटते, समोरची भिंत. ती ना भिंत झाडते. भिंत झाडताना ना तिला त्या भिंतीच्या इथे ना लेप लावलेला ना केस दिसतो बाहेर आलेला. लेप लावलेला केस बाहेर दिसतो. तर ती अशी झाडते, तर तो केस का बाहेर येत नाही. एक केस तर ना हिरेचे झाडू असायचे पूर्वीच्या. पण ती अशी घालते झाडू पण ना ते असं खवणून बाहेर काढते. तर तिच्या हातात ना तिची केस जी बुचडा असतो ना तो हातात येतो. जेव्हा हातात येतो ना तेव्हा बोलतात ती इतकी जोरात किंचाळली होती त्यावेळेला की बैलाच्या 4 जोड्या, म्हणजे 2-2च्या 4 बैल जे बांधून ठेवलं, कारण तो श्रीमंत होता. 4 बैल जागेवरती मेली. एक गाय जागेवरती मेली. इतकी ती डेंजर किंचाळली ती बाई. आणि तिने स्वतःचं रूप घेतलं त्या हाडळीने. आणि ती मुलगी खाली खेळत होती ना ती पण मेली, कारण इतकी जोरात किंचाळली ती. माणूस नव्हते ना, शैतान होता ना ते. म्हणून ती पळाली जंगलामध्ये, ती पळाली. हा संध्याकाळी आला. सासू आता बाहेरगावी गेलेले दुसऱ्या गावी.
कोणाला घरात माहिती नाही. दिवाळी होती, घरी येऊन बघतात तर काय, 4 बैल मेलेले वगैरे, सुनबाई घरात नाही आणि भिंतीकडे बघतायत, भिंत पोखरलेली कारण ते काढलेलं केस तिची, आणि मुलगी मिळाली. मुलगी मेलेली. हे लोक सांगतात की बाई काय ते गेम झालाय मोठा. बापरे. हे लोक घाबरतात, त्याला बोलवतात मुलाला की होऊ नये झालेलं आहे, आता तू ये. तो येतो आणि जेव्हा येतो ना, बोलतो ठीक आहे बघूया. म्हणजे 4थ्या दिवशी ना त्या मुलाची मौत होते अटॅकने. म्हणजे ते नवरा असतो ना, त्याची पण सत्य घटना, मौत होते. आणि त्यानंतर ना हे लोक राहिले कोण, सासू सासरे आणि 2 मुलं जी हडळीपासून राहिली असतात. आता सासू सासरे काय करतात, ही जी 2 मुलं असतात ना 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 नको बस जरा बात जास्त होईल. सासू सासरे काय करतात मग ते, या 2 मुलांना ना दुसऱ्या गावी शिकायला पाठवतात, म्हणजे दुसऱ्याच्या घरी. ते प्रॉब्लेम दिसतो ना यांना. आणि 3ऱ्या दिवशी ना सासू सासरे मरतात. ते दोघे पण. हां, आता घरात कोणीच उरत नाही, फक्त हे 2 भाव. आणि मग गावातल्या लोकांना हे कळतं की आजपर्यंत याची भरपाटी झाली आणि असं झालं, भरपाटीचं हे होतं. सो असा प्रॉब्लेम होता. मग हे लोक काय करतात, तुझी 2 मुलं असतात ना, त्यांना ना देवाचा रूम असतो, म्हणजे गावच्या मंदिर, तिथे मंदिरामध्ये आणतात आणि त्यांना ठेवतात तिकडे. आणि ना देवीचा कौल घेतात की यांना वाचवायचं आहे आम्हाला. पण देवाकडून कौल येतो की या 2 मुलांना काही होणार नाही, तुम्ही ना मुंबईला शिफ्ट करा. एकाच्या अंगामध्ये येतं, ते सांगतं की त्यांना मुंबईला शिफ्ट करा आणि काय नाही होणार, फक्त गावी 5 वर्ष घेऊन नका येऊ. मग त्यांना ना त्या मुलांना म्हणजे मुंबईला शिफ्ट करतात काहीतरी कारणाने. आणि मग तिथे यांचं शिक्षण पाणी होतं, 5 वर्ष काय जवळजवळ पूर्ण शिक्षण पूर्ण होतं. त्यातला एक मुलगा डॉक्टर होतो आणि एक कलेक्टर होतो. आणि डॉक्टर होतो ना, तर तेव्हा तो मग गावी येतो, म्हणजे गावी येतो मुलगा, गावी येतो आणि घर बघतो आणि ना त्याच दिवशी काय बोलतो, मी ते दवाखान्यात टाकणार आहे, गावामध्ये दवाखान्यावर टाकणार आहे. त्याच रात्री ना एकाच्या अंगात देव येतो. त्याच रात्री गावच्या कोकणातले देव एकदम हे असतात ना, तिथले आले. त्याच रात्री मग देव येतो, बोलतो तू आत्ताच आलायस गावी आणि तू चांगली भावना व्यक्त केलीस की आल्याबरोबर मी गावचं भलं करतोय, मी ते दवाखान्यात टाकतोय, लोकांच्या रोगराई दूर करतोय. सो मी तेव्हा पण तुझी काळजी घेतली होती, मी आजही तुझी जबाबदारी मी घेतोय. तुला आणि तुझ्या भावाला कधी काही प्रॉब्लेम नाही येणार. ते हडळ गेले म्हणून समज तुझ्या आयुष्यातून. तुला लग्न करायचं तर कर वगैरे, मी तुझ्या पाठीशी आहे. देवाने स्वतः येऊन एकाच्या अंगात सांगितलं. त्यानंतर त्या दोन्ही पण भावाने लग्न केलं, त्यांना मुलं झाली, नातवंड झाली, अजून ते लोक आहेत जिवंत. आणि त्यांना हे पण माहिती आहे त्या 2 भावांना की ते लोक नॉर्मल बाईची मुलं नसून ते लोक एका हडळीची भूताची मुलं आहेत. बापरे. पण ते लोक अजून जिवंत आहेत. कोकणातील सत्य घटना. म्हणजे हळदीची मुलं म्हणजे भूताची मुलं भूत नसून माणूस आहेत. देवाने कृपा केली, संपला विषय ना.